प्रसार करत राहतील. उद्या श्री विल हॅरिस सिक्कीमला जात आहे एका जागतिक परिषदेसाठी. तेथे देखील ते महाराजांच्या विचारांबद्दल बोलतील. त्यांनी Amazonवर त्यांचं ऑनलाईन वेबसाईटवर ज्यावेळेस हे पुस्तक आपलं वी आर वन विक्रीसाठी ठेवलं त्यावेळेस ते सर्वात जास्त खपाचं पुस्तक ठरलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर लोकांनी महाराजांच्या विचारांना पाठिंबा दिलेला आहे. I request Mr. Will Harris to share his views with us. I am Will Harris. I am an American writer. I am a Christian businessman. I am a friend of India. I love you. We are one. मी विल हॅरिस. मी अमेरिकन लेखक आहे. मी ख्रिश्चन व्यावसायिक आहे. मी भारताचा मित्र आहे. माझं तुमच्यावर अंतःकरणापासून प्रेम आहे कारण आम्ही सर्व एक आहोत. Tuptiji Maharaj was an Indian hero and world saint. तुकडोजी महाराज एक महान भारतीय संत व जागतिक विचारवंत होते. His poetry in the book Ram Gita expresses messages of love. It expresses the power of willpower. It expresses the idea we are one. त्यांनी ग्राम गीतेमध्ये प्रेमाचा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी आंतरिक इच्छाशक्तीचे महत्त्व त्यात सांगितले आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे त्यांनी हे सांगितले की आम्ही सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत. How can you explain the joy of reading the Ram Gita to someone who has never read it? It's like describing sugar to someone who never tasted it. ज्यांनी ग्राम गीता वाचली नाही अशा व्यक्तींना ग्राम गीतेतील ज्ञानाचा आनंद कसा कळणार? साखर न खाल्लेल्या माणसाला साखरेची गोडी समजावून सांगण्या इतकेच हे कठीण आहे. Tuptiji Maharaj once described the experience of 10 blind brothers. एकदा तुकडोजी महाराजांनी 10 आंधळ्या भावांची एक गोष्ट सांगितली. The brothers were introduced to one great elephant. हे 10 आंधळे भाऊ एका हत्तीला हात लावून अंदाज करीत होते की समोरची वस्तू काय आहे. Each reached out and felt the elephant and knew it by his individual experience. The same is so for human beings, blind to seeing God, but clearly feeling God is there. कुणाला त्याची शेपटी सुतळीसारखी वाटली तर कुणाला कान सुपासारखे वाटले. हे सगळे त्यांचे मर्यादित वैयक्तिक अनुभव होते. परमेश्वराच्या बाबतीत देखील आमचे आकलन त्या आंधळ्या भावासारखेच आहे. The foolish blind man argued with the rest over the totality of what he could feel but not see. ती मूर्ख भावंड त्यांच्या मर्यादित अनुभवांद्वारे आपली व्याख्या करीत होते व जगाला खोटे ठरवित होते. If understanding is the universal goal of each person, then if we hold hands and share the experiences of our day, we will have the greatest vision of God, and for that moment in time, we are one. जर ईश्वराचे स्वरूप समजणे हेच प्रत्येकाचे उद्दिष्ट असेल तर सर्वांनी एकत्र येऊन आपापले अनुभव एकत्रित करून परमेश्वराचे स्वरूप समजून घ्यायला पाहिजे. त्या क्षणी आम्हाला कळेल आम्ही सर्व एक आहोत. I conduct business seminars. मी व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर घेत असतो. In one seminar, I asked a group of business people to do an exercise in a room full of balloons. Each balloon had a name attached to it. त्या शिबिरामधील शिबिरार्थींना फुग्यांनी भरलेल्या एका खोलीमध्ये मी उपक्रम करायला सांगतो. त्या खोलीतील प्रत्येक फुग्यावर एका शिबिरार्थ्याचे नाव लिहिलेले असते. I gave them 3 minutes to find their balloons. मी त्यांना त्यांच्या नावाचा फुगा शोधायला 3 मिनिटं वेळ देतो. I watched
as the participants would pick up a balloon, read the name on it, and throw the balloon away. They did this again and again. 3 minutes passed and no one found their name on a balloon. मी बघतो की प्रत्येक व्यक्ती फुगा पकडतो, त्यावर दुसऱ्याचे नाव वाचतो आणि तो फुगा फेकून देतो. असे ते वारंवार करतात. 3 मिनिटात कोणाला स्वतःच्या नावाचा फुगा सापडत नाही. They were competing instead of cooperating. So this time I said, pick up a balloon. Loudly say the name you found on it. This form of cooperation allows people to find their balloons quicker. In 30 seconds, everyone had the right balloon. मी त्यांना शिकवतो की एकमेकाशी स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करा. यावेळी सगळेजण आपापल्या हातातील फुग्यावरचे नाव मोठ्याने वाचतात व ज्याचा फुगा त्याच्या हातात देतात. या पद्धतीने सगळ्यांना अवघ्या 30 सेकंदात आपापल्या नावाचे फुगे मिळतात. When we stop competing and start cooperating, when we care for the welfare of our brothers and sisters, then we become powerful. Then we are one. म्हणजेच आम्ही एकमेकाशी स्पर्धा करणे थांबवतो व सहकार्य करतो. जेव्हा आम्ही आमच्या बंधू भगिनींच्या कल्याणाचा विचार करतो त्यावेळी आम्ही शक्तिशाली बनतो, कारण आम्ही एक होतो. Together we always do better than we do apart. For some reason, the mathematics of me and you added together always outnumbers the greatness of me alone and you alone. Together we are more powerful. Together we are one. एकत्रितपणे आम्ही नेहमीच चांगले काम करतो. एकट्यापेक्षा कधीही. अगदी गणिताच्या भाषेत सुद्धा एकत्रित बेरजेचा आकडा हा एकट्या आकड्यापेक्षा मोठा असतो. म्हणून एकत्रितपणे आम्ही अधिक सामर्थ्यशाली असतो. एकत्रितपणे आम्ही एक असतो. Willpower is using your energy in the right direction. इच्छाशक्ती म्हणजे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे होय. In Gram Gita, Maharaj writes, ग्राम गीतेमध्ये महाराज लिहितात, who has a strong inner will. He is assisted by all people, but first he must have his own power and strong inner desire. ज्याची इच्छाशक्ती मजबूत आहे त्याचे नेतृत्व लोक मान्य करतात. मात्र त्या व्यक्तीजवळ आत्मबल असले पाहिजे व तीव्र आंतरिक इच्छा शक्ती असली पाहिजे. So I will ask you the most important question of your life. What is your desire? मी तुम्हाला आता तुमच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुमची इच्छा काय आहे? Is it to receive love from your family? तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून प्रेम हवं आहे? Is it to find forgiveness from your past? काय तुम्हाला भूतकाळातल्या पश्चातापापासून मुक्ती हवी आहे? Is it to have joy in your village? काय तुम्हाला तुमचे गाव आनंदी असायला हवे आहे? Do you want your government to love you as much as you love your country? तुम्ही तुमच्या देशावर जेवढे प्रेम करता तेवढेच प्रेम तुमच्या सरकारने तुमच्यावर करावे असं तुम्हाला वाटतं? In Gram Gita, Tuktaji Maharaj writes, ग्राम गीतेमध्ये तुकडोजी महाराज लिहितात, every will is fulfilled by practice. Everything is gained by practice. Yogi receives even Brahma power by the path of practice. कुठलीही इच्छा साधनेद्वारे पूर्ण होऊ शकते. तुम्ही सर्व काही साधनेद्वारे मिळवू शकता. योगी लोक साधनेद्वारे मुक्ती सुद्धा मिळवतात. So in this life you get whatever you practice. या आयुष्यात जी कोणती साधना तुम्ही करता, इच्छा धरता, ते तुम्हाला मिळतं. If you want motivation, you have to practice motivating.
जर तुम्हाला प्रेरणा हवी असेल तर तुम्ही लोकांना प्रेरणा द्या. If you want love, you must practice loving. जर तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्ही लोकांवर प्रेम करा. If you want peace, you must practice being a peace giver. जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही समाजात शांततेसाठी प्रयत्न करा. If you want all these things, then you must practice willpower. जर तुम्हाला या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुमच्याजवळ तीव्र इच्छाशक्ती असायला हवी. जर तुम्हाला हे मान्य असेल तर मी आणि विल आता इथे विल पॉवर म्हणतो, तुम्ही आमच्या मागे 3 ला म्हणा. विल Power. विल पॉवर, विल पॉवर, विल पॉवर, विल पॉवर. Practice makes us perfect. सातत्याच्या साधनेद्वारे कुठल्याही गोष्टीत अचूकता येते. What are you practicing? Whatever it is that you are doing, that is your practice. तुम्ही कुठली साधना करता, तुम्ही जे काही कर्म करत असाल तीच तुमची साधना आहे. My sister and I were shopping on Barberton. माझी बहीण आणि मी आम्ही अमरावतीत खरेदीसाठी गेलो. An old woman came to us begging for money. After 2 minutes of following us to the car, my sister gave the old woman 10 rupees. एक म्हातारी बाई भिक्षा मागत आमच्या गाडीपर्यंत आली. माझ्या बहिणीने तिला 10 रुपये दिले. I asked my sister, what does 10 rupees buy? मी माझ्या बहिणीला विचारले, हे 10 रुपये देऊन तू काय मिळवले? Why not give her 5 rupees? Why not give 100 rupees? What good does 10 rupees do to this old woman? तू तिला 5 रुपये अथवा 100 रुपये का दिले नाहीत? या 10 रुपयात या म्हाताऱ्या स्त्रीचे काय भले होणार आहे? It was at that time I decided what the 10 rupees bought. It bought my sister's guilt. त्या क्षणी मला कळले की हे 10 रुपये देऊन काय मिळवल्या गेले. हे 10 रुपये देऊन माझ्या बहिणीने तिच्या मनाला अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त केले. This was a form of corruption. It was a form of inner corruption. हा भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे. हा आंतरिक भ्रष्टाचार आहे. We see the poor and do something that will mean nothing to them the next day. जेव्हा आम्ही कुणा गरीबाला मदत करतो, बघतो, त्यावेळी ही मदत जी आहे ही तात्पुरती असते. We buy off our own guilt, giving a few rupees, then turning our backs on them. यातून आम्ही फक्त अपराधीपणाच्या भावनेतून मुक्ती मिळवतो आणि आपली पाठ फिरवतो. And our guilt only stays away until we see the next poor person. This practice continues day after day. पुन्हा नवीन गरीब माणूस आम्हाला दिसतो, आम्ही पुन्हा अशीच तात्पुरती मदत देतो. हेच आम्ही नेहमी करत आलेलो आहे. We must begin to build a better way. Find a more lasting solution to poverty. आम्ही अशी तात्पुरती मदत देण्यापेक्षा गरिबीवर मूलभूत उपाय शोधला पाहिजे. We must seek out a way to stop the inner corruption of our souls and feed the highest ideas of eradication of poverty from the smallest villages to the largest metro cities. आम्ही आमचा आंतरिक भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि अगदी छोट्या खेड्यापासून ते मोठ्या शहरापर्यंत गरिबीचे उच्चाटन केले पाहिजे. So let us practice high ideas. Let us practice compassion. We are one. चला आपण उच्च आदर्शांचा ध्यास घेऊ, करुणा जागवण्यासाठी काम करू, कारण आम्ही सर्व एक आहोत. If we must live, then let us live to fulfill our own desires. We are one. जर आम्हाला जगायचं असेल तर आमच्या पवित्र इच्छा आम्ही पूर्ण केल्या पाहिजे, कारण आम्ही सर्व एक आहोत. If we are to sacrifice, then let us sacrifice in the name of our God for the love of our family and for the unity of our world. We are one. जर आम्हाला त्यागच करायचा असेल,
आमच्या कुटुंबाच्या प्रेमासाठी आणि जागतिक एकतेसाठी, तर आम्ही आमची कर्म ईश्वराला अर्पण करायला पाहिजे, कारण आम्ही सर्व एक आहोत. If we must compare, let us compare our capacity for kindness. We are one. जर आम्हाला तुलनाच करायची असेल तर एकमेकाशी दयाळूपणाबद्दल तुलना करायला हवी, कारण आम्ही सर्व एक आहोत. Tumchi Prem Merlaya Sati Mi Maratit Balat Ahe Quran Ami Serva Ek Aho. Together we can heal the world. Together we are one. 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 God bless you. जय गुरु. यानंतर आदरणीय प्रकाश महाराज वाघ त्यांचा आभार मानतील आणि त्यांचं द्विभाषिक म्हणून काम पाहतील अमरावतीच्या हिनाताई.